राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यामध्ये भर चौकात हत्या करण्यात आली। ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर फॅमिलीतीलच काही जणांनी घडवून आणली असल्याचं समोर आले। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा कट हा त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्यांनीच रचल्याची धक्कादायक माहिती बंडू आंदेकरांनी स्वतः पोलिसांना दिली आहे। अशा प्रकारची माहिती FIR मध्ये सुद्धा देण्यात आल्याची माहिती समोर आली। कौटुंबिक आणि प्रॉपर्टीच्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचं देखील प्राथमिक पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले। या प्रकरणात वनराजच्या दोन्ही बहिणींना देखील अटक करण्यात आली। वनराज आंदेकरच्या या हत्या प्रकरणामध्ये आणखी बऱ्याच धक्कादायक गोष्टी या समोर आलेल्या आहेत। याचीच इनसाइड स्टोरी आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। रविवारी रात्री 9:30च्या सुमारास वनराज आंदेकर चुलत भावांसोबत चौकात उभा होता। यावेळी काही लोकांनी त्याला मारहाण केली आणि नंतर गोळीबार करण्यात आला। शिवाय कोयत्याने देखील वार करण्यात आले। हल्लेखोरांनी पिस्तुलातून 5 ते 6 राऊंड फायर केले। वनराजवरती गोळीबार करण्याच्या आधी या परिसरातील लाईट सुद्धा घालवण्यात आली होती। आंदेकरच्या घरी काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते। हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधली आणि त्याच्यावरती गोळीबार केला। आधी बाईकवरून आलेल्या 3 ते 4 जणांनी वनराज आंदेकरावरती गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले। गंभीर जखमी झालेल्या आंदेकरला तातडीने KM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता। वनराज 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता। वनराजची आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत। वनराजची बहीण वत्सला आंदेकर या सुद्धा पुण्याच्या महापौर होत्या। सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की गणेश कोमकर हा आंदेकरांचा जावई, त्याला नाना पेठेतील एक दुकान त्यांनी दिलं होतं। महापालिकेनं अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडलं। त्यानंतर या कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली। आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादानंच गणेश कोमकर हा या परिसरामध्ये गुंडगिरी करत होता अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। कोमकरनं स्वतःची गँग तयार केली होती। वनराजच्याच एका बहिणीनं वनराजला तुला पोरं बोलून ठोकतेच अशी धमकी सुद्धा दिली होती। वनराजला आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव होती, त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यामध्ये असायचा। रविवारी मात्र घरगुती कार्यक्रम असल्यानं त्याच्याबरोबर त्याचा हा घोळका नव्हता। घरातील कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारात डोके तालीम जवळच्या अशोक चौकातल्या कार्यालयाजवळ येऊन तो थांबला होता। त्याच्याबरोबर त्याचे काही नातेवाईक सुद्धा होते। याचवेळी हल्लेखोर हे दुचाकीवरून आले आणि त्याच्यापैकी काही जणांनी त्याच्यावरती पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या। त्यानंतर काही जणांनी कोयत्यानं वार सुद्धा केले। यामध्ये आंदेकर जागेवरच कोसळला। अवघ्या 1 मिनिटात झालेल्या या घटनेनंतर 2 व्हीलरवरून आलेले सर्व हल्लेखोर तिथून पळून गेले। यानंतर लोकांनी वनराजला जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं। काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती। ही घटना ताजी असतानाच आता वनराज आंदेकरची सुद्धा हत्या करण्यात आली। या घटनेमुळे पुणे आणि परिसरामध्ये खळबळ उडाली। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।